वृद्धाश्रमाच्या गेटवर उभ्या असलेल्या त्या म्हाताऱ्या बापाने शेवटचं एक वाक्य म्हटलं होतं, बाळा, आज तू मला इथे सोडतोयस, पण देव करो तुझा मुलगा तुला कधीच अशी वेळ आणू नये. आणि ते वाक्य ऐकूनही अमोलच्या मनात दया आली नव्हती. अमोल शहरात मोठा अधिकारी झाला होता. मोठं घर, गाडी, पैसा, समाजात मान सन्मान सगळं होतं. पण त्याच्या आयुष्यात एक गोष्ट नव्हती, ती म्हणजे कृतज्ञता. त्याचे वडील गोविंदराव एका छोट्या गावात शेतमजुरी करून त्याला शिकून मोठे केले होते. पत्नी गेल्यानंतर गोविंदरावांनी दुसरं लग्न केलं नाही. स्वतः फाटके कपडे घालून मुलासाठी नवीन कपडे आणले. स्वतः उपाशी राहून त्याला कॉलेजची फी भरली. अनेक रात्री त्यांनी फक्त पाणी पिऊन काढल्या, पण मुलाला कधी त्याची जाणीव होऊ दिली नाही. अमोल नोकरीला लागला, शहरात स्थायिक झाला आणि काही वर्षांनी गोविंदरावांना आपल्या घरी घेऊन आला. सुरुवातीला सगळं ठीक होतं, पण नंतर सून प्रिया सतत कुरकुर करू लागली. तुमचे बाबा दिवसभर घरात बसून असतात, मुलांसमोर जुन्या गोष्टी सांगतात, पाहुणे आले की विचित्र वाटतं, ती म्हणायची. अमोल सुरुवातीला दुर्लक्ष करायचा, पण हळूहळू त्याच्या मनातही वडिलांबद्दल चीड निर्माण झाली. एक दिवस प्रिया म्हणाली, किंवा ते या घरात राहतील किंवा मी. त्या रात्री अमोलने निर्णय घेतला. दुसऱ्या दिवशी सकाळी त्याने वडिलांना सांगितलं, बाबा, तुमची नीट काळजी घेणारी जागा शोधली आहे. गोविंदरावांना सगळं समजले होते. गाडीत बसताना त्यांच्या डोळ्यात अश्रू होते, पण त्यांनी एकही शब्द बोलला नाही. वृद्धाश्रमात पोहोचल्यावर त्यांनी फक्त मुलाच्या डोक्यावर हात ठेवला आणि तेच वाक्य म्हटलं. अमोल निघून गेला. सुरुवातीचे काही दिवस त्याला थोडं वाईट वाटलं, पण नंतर तो पुन्हा आपल्या जगात रमला. महिन्यातून एकदा फोन करायचा, कधी कधी तेही नाही. वृद्धाश्रमात गोविंदराव शांतपणे दिवस घालवत होते. ते प्रत्येकाला आपल्या मुलाबद्दल अभिमानाने सांगायचे, माझा अमोल खूप मोठा अधिकारी आहे, ते हसून म्हणायचे. वृद्धाश्रमातील लोकांना आश्चर्य वाटायचं, ज्याने त्यांना इथे आणून सोडलं त्याचं ते कौतुक कसं काय करू शकतात. पण बापाचं हृदय तसंच असतं. मुलाने कितीही दुखावलं तरी त्याच्यावरचं प्रेम करत राहतं. 2 वर्षे गेली. एक दिवशी अमोलला वृद्धाश्रमात फोन आला, तुमच्या वडिलांची प्रकृती खूप गंभीर आहे. अमोल घाईघाईने तिथे पोहोचला. गोविंदराव अंथरुणावर होते. श्वास मंद झाला होता. त्यांनी मुलाकडे पाहिले. थरथरत्या हाताने त्याचा हात धरला आणि हळू आवाजात म्हणाले, बाळा, राग नाही माझ्या मनात, आनंदी राहा. काही क्षणांनी त्यांचा हात सैल झाला. आयुष्यभर मुलासाठी जगलेला बाप निघून गेला. अंत्यसंस्कार झाले. अमोल 2 दिवस दुःखी राहिला, पण नंतर पुन्हा आपल्या आयुष्यात व्यस्त झाला. साधारण महिनाभरानंतर एका वकिलाचा फोन आला, तुमच्या वडिलांचं मृत्यूपत्र आहे, तुम्हाला यावं लागेल. अमोलला वाटलं गावाकडचं एखादं छोटस शेत असेल. तो निवांतपणे वकिलाकडे गेला. तिथे मृत्यूपत्र वाचायला सुरुवात केली. सुरुवातीला काही सामान्य गोष्टी होत्या. मग वकील म्हणाले, गोविंदरावांनी त्यांच्या नावावर असलेली सर्व मालमत्ता, बचत, जमीन आणि गुंतवणूक याबाबत विशेष सूचना लिहिल्या आहेत. अमोल लक्ष देऊन ऐकू लागला. पुढचं वाक्य ऐकून त्याचा चेहरा पांढरा पडला. गोविंदरावांच्या नावावर जवळपास 3 कोटी रुपयांची मालमत्ता होती. गावाजवळील जमीन काही वर्षांत मोठ्या प्रकल्पामुळे प्रचंड महाग झाली होती. पण खरी धक्का देणारी गोष्ट अजून बाकी होती. वकील पुढे म्हणाले, ही सर्व मालमत्ता माझ्या मुलाला अमोलला मिळेल, पण एका अटीवर. अमोलचा श्वास अडकला. माझा मुलगा सलग 1 वर्ष त्या वृद्धाश्रमात राहील जिथे त्याने मला सोडलं होतं. त्या काळात तो कोणतंही पद, प्रतिष्ठा किंवा विशेष सुविधा वापरणार नाही. जर त्याने ही अट पूर्ण केली नाही तर संपूर्ण मालमत्ता वृद्धाश्रमाला दान केली जाईल. खोलीत शांतता पसरली. अमोलला विश्वासच बसत नव्हता. त्याने वकिलाला विचारले, हे काय विनोद आहे? वकील शांतपणे म्हणाले, हे तुमच्या वडिलांचे शेवटचं इच्छापत्र आहे. त्या रात्री अमोल झोपू शकला नाही. 3 कोटी रुपयांसाठी नव्हे, तर पहिल्यांदाच त्याला स्वतःची लाज वाटत होती. दुसऱ्या दिवशी तो वृद्धाश्रमात गेला. तिथे राहायला सुरुवात केली. पहिल्या काही दिवसात त्याला खूप त्रास झाला. साधं जेवण, साधी खोली, कोणतीही ऐशोआरामाची सुविधा नाही. पण हळूहळू त्याची ओळख तिथल्या लोकांशी होऊ लागली. कुणाला मुलांनी घराबाहेर काढलं होतं, कुणाला मुलींनी विसरलं होतं, कुणी तर वर्षानुवर्ष आपल्या लेकरांची वाट पाहत बसलं होतं. प्रत्येक चेहऱ्यामागं एक वेदना होती. एक दिवस वृद्धाश्रमाच्या व्यवस्थापकाने त्याला एक जुनी वही दिली. ही तुमच्या वडिलांची आहे. अमोलने ती उघडली. प्रत्येक पानावर त्याच्या नावाच्या नोंदी होत्या. आज अमोलला पहिली नोकरी लागली. देवाचे लाख लाख आभार. आज अमोलने नवीन घर घेतलं. माझं स्वप्न पूर्ण झालं. आज त्याने मला वृद्धाश्रमात आणलं. कदाचित माझीच चूक असेल, पण देव त्याला सुखी ठेव. हे वाचताना अमोलच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. शेवटच्या पानावर लिहिलं होतं, जर अमोल कधीही वही वाचत असेल तर त्याला एकच सांगायचं आहे, मला त्याच्यावर आजही तितकंच प्रेम आहे. मी त्याला शिक्षा द्यायला नाही,
समज यावी म्हणून ही अट ठेवली आहे. माणूस पैसा गमावून पुन्हा श्रीमंत होऊ शकतो, पण आई वडील गमावल्यावर त्याची सावली पुन्हा मिळत नाही. ते वाचून अमोल फुटून रडला. आयुष्यात पहिल्यांदाच त्याला समजले की त्याने काय गमावलं होतं. वर्ष पूर्ण झालं, मालमत्ता त्याला मिळाली, पण त्यावेळी ती त्याच्यासाठी महत्वाची राहिली नव्हती. त्याने त्या पैशातील मोठा हिस्सा वृद्धाश्रमाला दान केला. स्वतः प्रत्येक आठवड्यात तिथे जाऊन वृद्धांची सेवा करू लागला. एके दिवशी त्याचा स्वतःचा मुलगा त्याच्याकडे आला आणि म्हणाला, बाबा, आजोबा कसे होते? अमोल काही क्षण शांत राहिला, मग डोळे पुसत म्हणाला, बाळा, ते खूप श्रीमंत होते. मुलगा आश्चर्याने म्हणाला, पण तुम्ही तर म्हणता ते गरीब शेतकरी होते. अमोल हसला आणि उत्तर दिलं, नाही रे, त्यांच्या बँकेत पैसे कमी होते, पण त्यांच्या हृदयात प्रेम इतकं होतं की जगातला कोणताही श्रीमंत माणूस त्यांच्याशी तुलना करू शकत नाही. आणि त्या रात्री अनेक वर्षांनी अमोलने आकाशाकडे पाहून हळू आवाजात म्हटलं, बाबा, मला माफ करा. पण काही माफ्या अशा असतात ज्या मनाला हलकं करतात तरी आयुष्यभर छातीत एक जड दगड ठेवून जातात.